नमस्कार. मी प्रियांका माने. माझ्या समर्थ क्लासेसमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला व्हॉवेल्स म्हणजे काय आणि ते कसे यूज करतात, त्याच्या शॉर्ट फॉर्म काय आहे आणि कॉन्सोनंट म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने यूज केलं जातं हे मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही टीचिंग करत असाल किंवा तुम्ही क्लासेस घेत असाल तर तुम्हाला हे खूप उपयुक्त असं आहे. आणि जर लहान मुलं जर हा व्हिडिओ जर तुम्ही दाखवला तर त्यांनासुद्धा स्वतः हे समजेल सगळं. तर बघा, याच्यामध्ये वॉवेल्स आहेत. वॉवेल्स म्हणजे काय तर स्वर. आता मराठीमध्ये अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऑ, ए, ओ, ऑ, औ आणि आणि आहा. तर आता ह्याचे स्वर कसे तयार होतात तर अचं ए होतो, आचं ए पण होतो आणि डबल ए पण होतो, म्हणजे स्मॉल एक आणि कॅपिटल एक. ईचं आय होतं, ही ई आहे, ह्याच्यामध्ये ई ई असं स्वर होतं म्हणून ई आणि ई दोनदा आहे आणि सिंगल पण असतो. ऊला यू येतं, ह्या ऊला डबल ओ किंवा यू असं सुद्धा वापरलं जातं. त्याच्यामध्ये एला ई येतं, ॲला ए येतं, ऐला ए आणि आय ऐ असा उच्चार होतो, म्हणजे एचा पण उच्चार होतो आणि आईचा पण होतो. ओला ओ येतं सिंगल, ऑला ए आणि ओ ऑ असा उच्चार होतो, त्याच्यामुळे ए आणि ओ असं होतं. औला ए आणि यू आणि अमला ए यम आणि आहाला ए एच ए. आता त्याच्यानंतर ह्याचा शॉर्ट फॉर्म कसा असतो तर बघा, ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे तो शॉर्ट वॉवेल्स ह्याचे ए ई आय ओ आणि यू हे 5 फक्त लक्षात ठेवायचे. ए ई आय ओ यू. इंग्रजीचे जर वॉवेल्स विचारले तर ए ई आय ओ यू. कारण हे जे सगळे आहेत शॉर्ट मी लिहिलेले, तर हे सगळे ह्याच्यामध्ये यूज केले जातात. ह्याच्यामध्ये ए आहे, ई आहे, आय आहे, ओ आहे आणि यू आहे. म्हणजे हेच आपल्याला ह्याच्यामध्ये रिपीट झालेलं दिसते. त्याच्यामुळे याचा शॉर्ट फॉर्म तयार केलेला आहे ए ई आय ओ यू. हे एवढंच लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर खाली कॉन्सनंट. कॉन्सनंट म्हणजे व्यंजने. त्याला आपण मराठीमध्ये क ख ग म्हणतो, ज्ञपर्यंत 12 खडी सिंगल बिना कानामात्रेची. त्याच्यामध्ये कला के ए किंवा सी पण असतं, खला के एच ए असं लिहितात, गला जी ए, घला जी एच ए. आता बघा, हा जो व्हिडिओ आहे पूर्ण अल्फाबेटचा, क ते कहापर्यंतचा किंवा क पासून ज्ञपर्यंतचा काना मात्रा वेलांटी, तर त्याचा मी एक व्हिडिओ केलेला आहे ऑलरेडी. तुम्ही जर माझ्या लिंकमध्ये गेला चॅनलमध्ये तर तुम्हाला त्याच्यामध्ये सहज भेटून जाईल. अल्फाबेट कशी तयार करायची असते ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेले. त्याच्यानंतर चला सी एच ए येतं, छला सी डबल एच ए येतं, झला जे ए येतं आणि ह्या झला जे एच ए किंवा झेड ए पण वापरतात. ते आता उच्चारावर राहतं. झचं झेड ए लिहायचं की जे एच ए लिहायचं ते. त्याच्यानंतर ज्ञ ह्याला ह्याला न म्हणतात, यन येतं ह्याचं. त्याच्यानंतर ट आहे, टी ए, ठला टी एच ए येतं, डला डी ए येतं, ढला डी एच ए येतं, नला यन ए, तला टी ए, थला टी एच ए, दला डी ए, धला डी एच ए, नला यन ए, पला पी ए, फला पी एच ए किंवा एफ ए पण वापरतात, बला बी ए, भला बी एच ए, मला यम ए, यला व्हाय ए, रला आर ए आणि ह्या लला यल ए. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ल आणि ल आहे, त्याला यल ए हे समानच आलेलं आहे बघा. यल ए हे एकसारखंच आलेलं आहे. वला व्ही ए पण लिहितात आणि डब्ल्यू ए पण लिहितात. जर एखादं वरून नाव तुम्ही लिहित असाल, विशाल वगैरे असं, वैभव, तर त्याच्यामध्ये उच्चारानुसार त्याचा वापर केला जातो. काही नावाला व्ही पण वापरतात आणि काही नावाला डब्ल्यू पण वापरतात. श एस एच ए, ह्या शला एस एच ए. आता हे पण सुद्धा कंबाईनमध्ये आहे बघा, एस एच ए. हे पाठ करायला खूप सोपं पडतं जर हे तुम्ही समजून घेतलं तर. हे रिपीटच आलेलं असतं.
स ला यस ए, ह ला एच ए, ळ ला यल ए, क्ष ला के एस एच ए आणि ज्ञ ला डी एन वाय ए. आता ह्याच्यामध्ये हे कॉन्सोनंट कशी तयार होते, तर हे जे वॉवेल्स आहेत आणि हे कॉन्सोनंट आहे, तर हे वॉवेल्स तयार होऊन हे कॉन्सोनंट तयार झालेले असते. बघा के ए आपण हा वॉवेल्स इथं घेतला, के एच ए आपण वॉवेल्स इथं घेतला. म्हणजे ही जी व्यंजने आहेत, कॉन्सोनंट आहेत, हे सगळे आपण वॉवेलचा वापर करून तयार केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये बरीचशी अशी अक्षरं आहेत की त्याचं सेम येतं, म्हणजे त्याचे स्पेलिंग सेम असतात. उदाहरणार्थ मी आत्ता तुम्हाला ळचं सांगितलं, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये च आणि छ ह्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे, तर सी एच ए घेतलं, ह्याच्यामध्ये फक्त डबल एच घ्यायचा. जर तुम्हाला ही ट्रिक माहीत असेल, मी तुम्हाला अल्फाबेट तयार करण्याची लिंक माझी आहे चॅनलमध्ये, मी व्हिडिओ केलेला आहे ऑलरेडी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे की कशी ट्रिक सांगितलेली होती कशी तयार करायची ते. तर ह्याच्यामध्ये सुद्धा ही ट्रिक आहे आणि तुम्ही तो व्हिडिओ बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय मला सांगा. धन्यवाद.